एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय बार्शीच्या विज्ञान विभागाचा आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी तुकाराम सभागृहामध्ये पालक मेळावा संपन्न झाला. या पालक मेळाव्यामध्ये संस्थेचे सचिव पी.टी. पाटील सर, खजिनदार जयकुमार बापू शितोळे, त्याचप्रमाणे भालके सर, या महाविद्यालयाच्या प्राचार्या के.डी. धावणे मॅडम, उपप्राचार्य आर.बी. सपताळे सर, समन्वयक एस.बी. बागल सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे मामा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. उपस्थित सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी या मेळाव्यासाठी विशेष परिश्रम विज्ञान विभागाच्या सर्वच शिक्षक वृंदांनी घेतले. या मेळाव्यात विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या नियमांचे पालन कसे करावे, त्याचप्रमाणे पालकांची काय जबाबदारी असते या विषयांवर विशेष भर देण्यात आला. त्याचप्रमाणे नीट, जेईई, सीईटी या परीक्षांचे मार्गदर्शनही करण्यात आले. या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या संस्थेचे सन्माननीय जनरल सेक्रेटरी, आमच्या शाळा समितीचे चेअरमन श्री पी.टी. पाटील सर आवर्जून आपल्याशी हितगुज करण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच आमचे खजिनदार शितोळे बापू हेही आपल्याशी हितगुज करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मोहिते मॅडम, त्यानंतर आमचे संस्था सदस्य भालके सर, आमच्या शाळा समितीचे पण सदस्य आहेत. त्यानंतर उपमुख्याध्यापक सपताळे सर आणि सायन्स आर्ट उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य बागल सर, अशी आमची सर्व सन्माननीय उपस्थिती आपल्या समोर आज आपणाशी हितगुज करण्यासाठी उपस्थित आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल, आपण सर्वजण या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आमच्याशी जवळजवळ 2 ते 3 आठवडे इंटरॅक्ट झालेले आहात. अगदी 91 हा ओपनचा कट ऑफ आहे, म्हणजे आपल्याकडे 98 पासून ते 91 पर्यंत बहुतांश सर्व विद्यार्थी आहेत. अशा गरीबावान विद्यार्थ्यांना शिकवायला मिळणं हा खरा आमचा तुमच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेला बहुमान आहे. याच्या आदर 100% तुम्हाला वही देतोय, कारण आज जो मी निकाल वाचून दाखवणार आहे त्या निकालात तुम्हाला सगळ्या दिशा तुम्हाला दिसून येतील. सुरुवात म्हणजे करायची म्हणजे आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष, आज आपण ज्या सायन्सच्या भागासाठी आलेलो सायन्स विभागामध्ये जेई किंवा नीट, जे नीटची एक्झाम जे आपण मेडिकल क्षेत्रासाठी घेतोय आणि जे असेल ते आपण इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी, दुग्ध शर्करा येऊन म्हटलं तरी चालेल. आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी.वाय. यादव साहेब, ज्या मेडिकल क्षेत्रातली सर्वोच्च पदवी आपण एम.एस. म्हणतो, म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष स्वतः वैद्यकीय डॉक्टर आहेत. संस्थेचे सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष हे सर्व इंजिनियर आहेत. म्हणजे इंजिनियर आणि डॉक्टर यांची आमची संस्था आहे. तेव्हा आम्हाला एकदम 100% त्याचं पाठबळ आहे. स्वामी समर्थांचे वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हेच वाक्य हे जे आमचे कार्यकारी मंडळ आहे त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही प्रकारची भीती करू नका, आम्ही तुमच्या मागे 100% पाठीशी आहोत. वेळापत्रक जे आहे तर ते खूप महत्वाचं राहतं. वेळापत्रक विभाग प्रमुख, जीवशास्त्र विभाग प्रमुख म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय, तर त्याचं जर तुम्ही योग्य नियोजन केलं विद्यार्थ्यांनी आणि त्याचबरोबर पालकांनी ते वेळापत्रक विद्यार्थ्यांना तंतोतंत पाळण्याच्या जर सूचना दिल्या, तर मला नाही वाटत की हे तुम्ही जे बसलेले समोरचे विद्यार्थी जे आहेत तर ते सुद्धा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. 100% तुम्ही
तुम्ही यश मिळवू शकता, पण त्यासाठी आपला रोड मॅप तयार पाहिजे. तर याच्यामध्ये बघा डे टू डे प्लॅन जो आहे, डे टू डे प्लॅन, तर तो खूप महत्वाचा आहे. गेल्या वर्षी आम्ही कर्मवीर स्कॉलर्स अकॅडमी आपल्या संस्थेने चालू केली, त्याचाही डे टू डे प्लॅन आपण तयार केला आणि त्यालाच लागून महाराष्ट्र विद्यालयाने पण डे टू डे प्लॅन जो आहे तो केला. डे टू डे प्लॅन म्हणजे काय, तर आम्ही प्रत्येक विषयाचे असे प्लॅन तयार केलेले आहेत आणि याच्यामध्ये कॉलेज चालू झाल्यापासून प्रत्येक दिवशी कोणता कोणत्या विषयाचं होईल ते आपण दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर विद्यार्थ्याकडे हा प्लॅन असल्यामुळं आम्ही तो तुम्हाला व्हॉट्सअप करणार आहे तुमच्या ग्रुपला, त्याच्यामुळे तो तुम्हाला मिळून जाईल. ऑफ सायन्स विषय मी महाराष्ट्र विद्यालयामध्ये घेतो. आज आपण या ठिकाणी ज्यामागे सर्वांचा एकच मुख्य उद्देश आहे की आपला विद्यार्थी नीट, त्या विद्यार्थ्याला नीट केलं पाहिजे, जेई केलं पाहिजे, किंवा तो MSc CET मध्ये चांगले मार्क मिळवून एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला, एखाद्या फार्मसी कॉलेजला किंवा एखाद्या ऍग्रिकल्चर कॉलेजला गेला पाहिजे. हे सगळ्यांचं मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टीने सगळ्यांनी आपल्याकडे ऍडमिशन घेतलेले आहे. परंतु ह्या ज्या काय पूर्ण भारतामध्ये ज्या काय परीक्षा घेतल्या जातात, भारत पूर्ण देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर, तर ह्या सर्व परीक्षांचा क्रायटेरिया काय असतो किंवा त्यांचा पॅटर्न काय असतो हे बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये किंवा बऱ्याचशा लोकांना, काही लोकांना माहिती असेल. तर त्याबद्दलची एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला PPT प्रेझेंटेशन द्वारे आता देणार आहे. त्यामध्ये इयत्ता 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्वतःच एक स्वॉट अनालिसिस करावं लागणार आहे. त्यामध्ये आपले स्ट्रेंथ, आपल्या विकनेसेस, आपले स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट किंवा आपले जे काही थ्रेट्स आहेत, आपल्याला जे काही येणारे अडचणी, ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे. सुरुवातीला आपण देश पातळीवर जी नीट परीक्षा घेतली जाते, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स एक्झामिनेशन, ही भारत सरकारच्या वतीनं म्हणजेच NTA ही एक एजन्सी आहे भारत सरकारची, त्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणतो आपण. ही बातमी आता दररोज आपण टीव्ही वरती पाहतोय, NTA असं केलं, ते केलं, ते केलं. तर NTA ही एक परीक्षा घेणारी एक संस्था आहे, त्याच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाते. ही जी परीक्षा आहे संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला घेतली जाते. सेंटर वेगवेगळे असतील पण संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला हा नीटचा पेपर होतो. जे विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा विषय निवडतात त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. पण तुमच्या ज्ञानामध्ये अधिक भर म्हणून सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स विषय असणार आहे तो विद्यार्थी सुद्धा आता नीट परीक्षा देऊ शकणार आहे. या वर्षी तो नियम लागू झालेला, त्यामुळे PCMB ज्यांचा विषय आहे ते सर्व विद्यार्थी नीटची परीक्षा देऊ शकतात. म्हणजेच PCM ग्रुप वाल्या विद्यार्थ्यांना आणखी एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे की ते विद्यार्थी नीटची परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा 720 मार्काची असते. आता ह्या 720 मार्काचं विभाजन कोणत्या प्रकारे असतं ते आपण समोर पाहतोय स्क्रीनवरती. त्यामध्ये एकूण 200 प्रश्न ह्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामध्ये 50 प्रश्न हे फिजिक्स विषयाचे म्हणजे भौतिकशास्त्र विषयाचे असतात, 50 प्रश्न हे केमिस्ट्री विषयाचे म्हणजे रसायनशास्त्र या विषयाचे असतात, 100 प्रश्न हे बायोलॉजी विषयाचे असतात, त्यामध्ये बॉटनी सेक्शन म्हणजेच वनस्पती शास्त्र या विषयाचे 50 प्रश्न असतात. आणि दुसरं आहे झुलॉजी, त्या झुलॉजीचे 50 प्रश्न असतात. त्या सर्व 200 प्रश्नांपैकी आपल्याला जे प्रत्येक विषयाचे 50, 50, 50 आणि 50 हे प्रश्न आहेत. त्यामध्ये 2 विभागामध्ये तो पेपर विभागला गेलेला असतो. एक असतो सेक्शन A. पहिल्या सेक्शन मध्ये एकूण 35 प्रश्न असतात. त्या 35 प्रश्न हे सगळे MCQ टाईपचे असतात. खाली पर्याय दिलेला असतात, बहुपर्यायी प्रश्न असतात, त्यातनं तुम्हाला उत्तर काढायचं असतं. 15 प्रश्न दिलेले आहेत सेक्शन B मध्ये. त्या पुढच्या 15 प्रश्नांपैकी कोणतेही 10 प्रश्न जे तुम्हाला येत असतील, जरी 15च्या 15 प्रश्न सोडवले तरी कोणत्याही 10 प्रश्नाच्या अचूक प्रश्नांचीच तुमची जी मार्क आहे ते वरती घेतले जातात. त्यामुळं 50 मार्काचं विभाजन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये 35 प्रश्न आणि पुढचे 15 प्रश्न, पण पुढच्या 15 पैकी 10 असे एकूण प्रत्येक विषयाचे 45, 45, 45 आणि 45 असे एकूण 180 प्रश्न तुम्हाला नीटच्या परीक्षेमध्ये सोडवावे लागतात.
एक प्रश्न 4 मार्कसाठी असतो. 180 गुणिले 4 केलं तर आपलं उत्तर 720 येतं. 720 मार्काचा पेपर होतो. उत्तर चुकलं, आपलं उत्तर जर परीक्षेमध्ये चुकलं तर -1 मार्क होतो. म्हणजे हा पेपर, ह्या नीटच्या पेपरसाठी काय आहे, मायनस सिस्टम आहे. जो उत्तर बरोबर येते तेच अचूक उत्तर तुम्ही काय करायचं आहे, त्या तुमच्या OMR सीट वरती त्या बबल मध्ये काय करायचं आहे, गोल करायचा आहे. उत्तर चुकीचं लिहिलं, 2 उत्तर लिहिले, एक बरोबर आलं, एक चुकलं तर 0 मार्क डायरेक्टली. तेव्हा 3 मार्क होतात, -1 मार्क होतो आणि 3 मार्क तुम्हाला मिळाले जातात. ह्याचबरोबर एकूण जी काय आपण नीटची परीक्षा देतो त्यामध्ये तुम्हाला ज्या काय उपलब्ध संधी आहे, तुम्ही नीटची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही काय काय बनू शकता याबद्दलची माहिती पाहतो. त्यामध्ये सुरुवातीला सगळ्यांना माहित असलं MBBS, बरोबर, सगळ्यांना MBBS माहित आहे. त्यानंतर BDS जे दंत चिकित्सा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आहे BAMS आयुर्वेदामध्ये जे आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करतात. त्यानंतर आहे BHMS आहे. त्यानंतर BUMS आहे. त्यानंतर BNYS निसर्गोपचार व यौगिक विज्ञान, हे पण आता खूप चांगलं स्कोप असणार आहे. त्यानंतर BSMS सिद्ध चिकित्सा व विज्ञान आहे. त्यानंतर पशुवैद्यकीय BVSC नावाचा एक कोर्स आहे. सगळ्यांना माहित आहे की जसे माणसांचे डॉक्टर असतात तसे जनावरांचे डॉक्टर असतात, जे पशुवैद्यकीय डॉक्टर्स असतात. खूप संधी आता सध्याला महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. खूप सरकारी जागा सुद्धा रिक्त आहेत, त्या काही कालांतराने भरल्या जातील शासनाच्या निर्णयाप्रमाणे. पण ती एक संधी आपल्यासाठी आहे. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट ही एक नवीन संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि त्यानंतर थेरपिस्ट म्हणून वेगवेगळ्या BSc कोर्सेस आपल्यासाठी अवेलेबल आहेत. ते तुम्ही काय करू शकता, नीट परीक्षा देऊन तुम्हाला देता येतील. त्यानंतर आता सध्याला खूप लोक जे आहेत डाएट कॉन्शियस झालेले, त्यामुळं BSc न्यूट्रिशन अँड डायटिस्ट, त्यानंतर इंटिग्रेटेड MSc असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा BSc मध्ये ज्या काही वेगवेगळे आहेत, ज्यामध्ये तुम्ही दुग्ध तंत्रज्ञान असेल, नर्सिंग असेल, रेडिओलॉजी असेल किंवा ऑर्थोटिक्स असेल, ऑप्टोमेट्री असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक्सरे वगैरे काढतो किंवा तुम्ही डोळे चेक करायला गेल्यानंतर तर त्या ठिकाणी सगळं काम डॉक्टर करत नसतात. बाकीचे जे काही लोक आहेत त्यामध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही नीट परीक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी जाऊ शकता. याचबरोबर तुम्ही पॅरामेडिकलचे वेगवेगळे जे काही कोर्सेस आहेत, जे तुम्हाला ऑपरेशन थिएटर मध्ये ज्या काही ऑपरेशन केले जातात त्यामध्ये जे काही वेगवेगळा स्टाफ लागतो, हा पूर्णपणे या परीक्षेद्वारे एम्स कॉलेजमधून निवडू शकता किंवा वेगवेगळे जे काही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्यामधून तुमची निवड त्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर हे झालं नीट बद्दलची माहिती. यानंतर आहे एक्झॅक्ट JEE एक्झामिनेशन म्हणजे काय, जे काय तुमची जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, ही पूर्ण भारतामध्ये ही पण परीक्षा NTS कंडक्ट करतं. फक्त ही परीक्षा आहे ऑनलाईन बेस असते. नीटची परीक्षा ही लेखी स्वरूपात असते. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस असते. कॉम्प्युटरवरती तुम्हाला काय करायचं असतं, क्लिक करून उत्तर द्यायचे असतात. ही परीक्षा आहे 300 मार्काची असते. त्यामध्ये फिजिक्सचे 30 प्रश्न, केमिस्ट्रीचे 30 प्रश्न आणि मॅथमॅटिक्स विषयाचे 30 प्रश्न असतात. त्या 30 प्रश्नामध्ये सुद्धा परत 2 सेक्शन होतात. पहिला सेक्शन जो आहे तो 20 क्वेश्चनचा असतो. त्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी क्वेश्चन दिलेले असतात, खाली MCQ दिलेले असतात, A B C D ऑप्शन दिलेले असतात. यामध्ये फक्त एक वेगळी गोष्ट काय आहे की पुढचे जे 10 प्रश्न आहेत त्या पुढच्या 10 प्रश्नाला तुम्हाला जे खाली बहुपर्याय दिलेले असतात ते दिलेले नसतात. 1 सेंटेन्स क्वेश्चन असतात डायरेक्टली, आणि त्याचा आन्सर तुमचं नंबर मध्ये येत असतं. 1 येईल, 2 येईल, 5 येईल, 100 येईल, जो काही XYZ ते उत्तर येईल ते. म्हणजे पुढच्या 10 प्रश्नांसाठी तुम्हाला खाली पर्याय उपलब्ध नाही. आणि जे काही पुढचे 10 प्रश्न आहेत त्या 10 प्रश्नांपैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणजेच तिन्ही विषयाचे मिळून 25, 25 आणि 25 असे 75 होतात. आणि ते 75 प्रश्न इंटू 4 मार्क, 4 मार्कसाठी एक क्वेश्चन, 300 मार्काचा पेपर होतो. उत्तर चुकलं तर सेम परत -1 वजा मार्क होतो. ही परीक्षा जी आहे JEE मेन्स परीक्षा ही 2 टप्प्यामध्ये घेतली जाते पूर्ण भारतामध्ये. एक जानेवारीमध्ये अटेम्प्ट होतो आणि दुसरा एप्रिलमध्ये होतो. दोन्ही परीक्षेमध्ये मिळून कोणत्याही परीक्षेमध्ये ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त मार्क असतील त्या परीक्षेचे मार्क पकडले जातात.
जानेवारीमध्ये जास्त मार्क पडले आणि एप्रिलला कमी पडले तर जानेवारीचे मार्क पकडतील, जानेवारीमध्ये कमी पडले आणि एप्रिलला जास्त पडले तर एप्रिलचे मार्क पकडतील. ज्या परीक्षेमध्ये जास्त मार्क पडतात ते मार्क त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. जर तुम्ही जेई मेन्स परीक्षा दिली आणि त्यामध्ये तुम्ही जर एलिजिबल झाला जेई ऍडव्हान्स परीक्षा देण्यासाठी तर तुम्हाला जेई ऍडव्हान्सची परीक्षा देता येते. जेई ऍडव्हान्सची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही भारतामध्ये जे काही नामांकित IITs आहेत, त्या इंडियन इन्स्टिट्यूट फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज, बरोबर, ज्या माहिती तंत्रज्ञानाच्या रिलेटेड इंजिनिअरिंग जे टॉपचं चालतं, जेथील विद्यार्थी पास आउट झाल्यानंतर मध्येच आपण एबीपी माझा बातमी पाहिली असेल 1 कोटीपर्यंत पॅकेज लोकांना मिळतं. कमीत कमी 30 लाखापासून अबोव लोकांना, खूप लोकांना IIT मध्ये पॅकेजेस मिळतात. तर अशा नामांकित IIT मध्ये आपल्याला जेई ऍडव्हान्स मध्ये क्वालिफाईड झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन मिळू शकतं. त्याचबरोबर तुम्हाला जेई मेन्स परीक्षा दिल्यानंतर समजा तुम्ही ऍडव्हान्सला क्वालिफाईड झाला नाही पण जेई मेन्स मध्ये चांगलं पर्सेंटेज आले असेल तर तुमच्यासाठी NIT एक ऑप्शन आहे जे थोडंसं IITच्या खाली असतं पण तिथं पण चांगले पॅकेजेस मिळू शकतात. त्यानंतर तुम्हाला IIITs या ठिकाणी सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं. त्यानंतर काही गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट असतात त्याला GFTI म्हटलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे, म्हणजे आपण महाराष्ट्रातील आहोत सगळेजण, तर महाराष्ट्र शासनाचे जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या 15% जागा राखीव जेई मेन्स परीक्षेमधून असतात, त्या थ्रू सुद्धा तुम्ही ऍडमिशन मिळवू शकता. या वर्षी घेण्यात सगळ्यांना ऍडमिशन घेताना खूप लोक सांगतात की जेई मेन्स परीक्षा द्यायची असेल किंवा जेई ऍडव्हान्स परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला 75% मार्क असणं गरजेचं आहे तरच तुम्ही ती परीक्षा देऊ शकता, असे खूप लोकांचा प्रश्न असतो. तर जरी 75%चा क्रायटेरिया ठरवून दिलेला असेल तर त्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत की एक तर तुम्हाला 75% मार्क पाहिजे किंवा त्या राज्यामध्ये टॉप 20% मध्ये तुमचा विद्यार्थी पाहिजे. टॉप 20% मध्ये जर विद्यार्थी यायचा असेल तर गेल्या वर्षीचा आपल्याकडे डाटा आहे त्यामध्ये महाराष्ट्र, मी वाचून दाखवतो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन महाराष्ट्र त्यामध्ये जर पाहिलं तर गेल्या वर्षी 2023 मध्ये 356 मार्काचा विद्यार्थी एलिजिबल होता. तो जवळजवळ 57% मार्काचा होतो. म्हणजे 57 ते 58% मार्क मिळाले तरी ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी एलिजिबल होतो जेई ऍडव्हान्स परीक्षा देण्यासाठी. ह्या एका क्रायटेरियावर खूप लोकांनी पालकांना फसवलेलं आहे की 75%च मार्क पाहिजे, असं काही नाहीये. पण आपण बोर्डालाही दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे आपण महाराष्ट्र विद्यालयामध्ये दोन्ही प्रकारे आपण तुमची तयारी करून घेतली जाते. बोर्डाची तयारी करून घेतो आपण आणि त्याचबरोबर जेई मेन्स आणि ऍडव्हान्स या दोन्ही परीक्षांची तयारी आपण परिपूर्ण पद्धतीने करून घेतो. एक थोडीशी माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यासाठी थोडीशी आकडेवारी सांगतो. या वर्षी भारत सरकारच्या वतीने घेण्यात आलेली जी काही नीट परीक्षा आहे त्यासाठी संपूर्ण भारतामधनं जवळजवळ 23 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. तसे तर ते 25 लाखाच्या अबोव होते पण 2 लाख फॉर्म हे चुकीच्या पद्धतीने भरले गेले म्हणून त्यांनी रिजेक्ट केले. 23 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. जेई मेन्स साठी, जेई मेन्स परीक्षा जी होते एप्रिल आणि जानेवारी ची त्यात जवळजवळ 14,70,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्या 14,70,000 विद्यार्थ्यांपैकी 2.5 लाख विद्यार्थी जेई ऍडव्हान्स परीक्षेसाठी निवडले जातात. 2.5 लाख विद्यार्थ्यांपैकी जे पहिले 17,000 विद्यार्थी आहेत ते IIT साठी निवडले जातात. त्यामध्ये SC कॅटेगरी मधून आपला राहुल बंडोपळ नावाचा विद्यार्थी संपूर्ण भारतामधून 700व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे आणि तो IIT बॉम्बे मध्ये केमिकल इंजिनिअरिंग साठी आता त्याचं पूर्ण शिक्षण, जे तुमचा रिझल्ट आला म्हणजे तिथं शिक्षण संपलं असं नाही, तिथून पुढची खरी कसरत आहे हे खूप लोकांना माहित नाहीये की जोसा नावाची एक संस्था आहे त्याचं काउन्सिलिंग राऊंड असतो. तो जर नाही भरला तर तुम्हाला तुमच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेत आउट ऑफ मार्क आले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा एक काउन्सिलिंग राऊंड असतो, त्या राऊंड थ्रूच तुम्हाला ऍडमिशन मिळतं. तर त्या जोसा काउन्सिलिंग राऊंड मध्ये सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ज्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी राहुलच्या परिपूर्ण झालेल्या आहेत आणि तो काही दिवसामध्येच आपण तो आपल्या IIT बॉम्बे मध्ये त्याचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी जातो. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ऍग्रिकल्चर, त्यानंतर तुमचे फार्मसी असेल किंवा इंजिनिअरिंग असेल यासाठी MSc CAT नावाची एक परीक्षा घेतली जाते. PCG ग्रुप साठी आणि PCM ग्रुप साठी, दोन्ही ग्रुप साठी घेतली जाते. तर दोन्ही
परीक्षांचे जे काय पेपर आहे तो 200 मार्काचा असतो. पीसीबीचा जर विचार केला तर 50 प्रश्न सेम फिजिक्सचे असतात, 50 प्रश्न केमिस्ट्रीचे असतात आणि 100 प्रश्न हे बायोलॉजी विषयाचे असतात. या परीक्षेमध्ये सीईटीच्या परीक्षेमध्ये 20% सिलेबस हा 11वीचा आहे आणि 80% सिलेबस हा संपूर्ण 12वीचा आहे. त्या 20% सिलेबस मध्ये फिजिक्स विषयाचे 9 टॉपिक आहेत, केमिस्ट्री विषयाचे 9 टॉपिक आहेत आणि बायोलॉजी विषयाचे फक्त 4 टॉपिक आहेत आणि 12वीचा पूर्ण सिलेबस. अशा पद्धतीने पीसीबी ग्रुपची होते. 200 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, 1 मार्कसाठी 1 प्रश्न, त्याच्यामध्ये वजा सिस्टम नाही. उत्तर बरोबर आलं बरोबर, चुकलं. जे काय असेल ते 200 मार्कापैकी कमीत कमी 160 मार्क मिळाले तरी तुम्हाला 99% येऊ शकतं. त्यामुळे घाबरायचं कारण नाही की 200 पैकी 200 मार्क मिळवायचे. पर्सेंटाईल वेगळी सिस्टम असते, ती तुम्हाला इन डिटेल मध्ये आल्यानंतर समजून सांगितली जाईल. त्यानंतर पीसीएम ग्रुप साठी फिजिक्स 50 क्वेश्चन, केमिस्ट्री 50 क्वेश्चन आणि मॅथमॅटिक्सचे फक्त 50च क्वेश्चन असतात. पण मॅथमॅटिक्स विषयाचे 50 प्रश्न जे आहेत ते 2 मार्कसाठी 1 प्रश्न असतो. त्यामुळे ते 100 मार्क, फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50 असा 200 मार्काचा पेपर होतो. आणि त्यामधनं महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग असेल, त्यानंतर फार्मसी असेल किंवा ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो. त्या देश पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवरील ज्या काही परीक्षा घेतल्या जातात, या संपूर्ण परीक्षेमध्ये आपले बरेचसे विद्यार्थी, जे आता आपण निकालाचं वाचन ऐकलेलंच आहे, त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपले एलिजिबल आहेत. म्हणजेच आपण चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये उतरलेलो आहोत, त्या रेसमध्ये आहोत. याच पद्धतीने एक अजून गोष्ट सांगायची की जी सॉफ्टवेअर बद्दल सरांनी माहिती सांगितली की आपण आपल्या महाराष्ट्र विद्यालयाचे सेपरेट ऍप म्हणजे कर्मल स्कॉलर्स अकॅडमी आणि महाराष्ट्र विद्यालय यांचं एक सेपरेट ऍप आपलं प्ले स्टोअरला असणार आहे. त्या प्ले स्टोअरच्या ऍप मध्ये आपल्याला पूर्णपणे तुमच्या दैनंदिन जी हजेरी आहे, म्हणजे आपण जे प्रेझेंटी म्हणतो, ते तुम्हाला एक स्मार्ट कार्ड दिलं जातं. आयडेंटिटी स्मार्ट कार्ड असतं, ते तुम्ही फक्त मशीनच्या समोर नेऊन दाखवायचं आहे. ते प्रेझेंटी लागली, तुम्ही समोर दाखवलं कार्ड की तुमच्या पालकाला आणि विद्यार्थ्याला एक मेसेज जातो, तुमचा विद्यार्थी प्रेझेंट आहे. समोर कार्ड नाही दाखवलं तर तुम्ही अब्सेंट ग्राह्य धरले जातात. ही सिस्टम आपल्याकडे आपण नव्याने लागू केलेली आहे. त्याचबरोबर त्या ऍप मध्ये संपूर्ण ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्हाला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता. आपल्याकडे दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने. एखाद्या दिवशी वातावरण म्हणजे काय पाऊस आला, ऊन आलं, काय जे काय एक्सपायझेड असेल पेपर रद्द होणार नाही. ऑफलाईन नसेल तर ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार. मुलगा ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरती पेपर देऊ शकतो. एवढ्यापर्यंत आपण टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करतोय. नवीन विद्यार्थ्यांनी 11वीला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांचं सुद्धा संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. नुकतंच सर्व विद्यार्थ्यांनी अगदी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून महाराष्ट्र विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जी पहिली कसोटी होती ती कसोटी यशस्वीरित्या पार केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुमचं जे शैक्षणिक आयुष्य होतं, शैक्षणिक टप्पा होता, तो एक टप्पा आता संपलेला आहे. आता खऱ्या अर्थानं जीवनाला कलाटणी देण्याचा जो टप्पा आहे तो आज पासून चालू होत आहे. सर्वांचे चेहरे अगदी गंभीर दिसत आहेत, विद्यार्थ्यांचे पण आणि पालकांचे पण. एक अनामिक अशी भीती सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर मला दिसायला लागलेली आहे. पण सर्वांना या निमित्तानं मला सांगायचं आहे की पालकांनी अजिबात घाबरू नये आणि आपल्या मुलांना सुद्धा घाबरू नये. टेन्शन लेने का भी नहीं और देने का भी नहीं. या महाराष्ट्र विद्यालयामध्ये अगदी मुक्त वातावरणामध्ये आपला विद्यार्थी चांगल्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी आमचे सर्व शिक्षक, प्राचार्य अगदी जीव तोडून मेहनत घेतील. आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही आलात ही अत्यंत आनंददायी गोष्ट आमच्यासाठी आहे. आम्ही जे जे काही करतोय आजपर्यंत, गेल्या वर्षीपर्यंत आम्ही काय केलं आहे, आमचा रिझल्ट काय आलेला आहे, पुढच्या वर्षी म्हणजे चालू वर्षामध्ये आमचं प्लॅनिंग काय असणार आहे, या सर्व गोष्टींचा उहापोहा आपल्या समोर झालेला आहे.
त्यामुळं पुन्हा पुन्हा मी त्याच गोष्टी सांगणार नाही. मी एवढंच सांगेन की तुम्ही पालक म्हणून आमच्या आवारात नवीन आहात, ही मुलंही आमच्या आवारात नवीन आहेत. त्यांनी कसलाही संकोच पुढच्या 2 वर्षापर्यंत बाळगायचा नाही. कुठल्याही प्रकारची अडचण असेल, शैक्षणिक असू द्या, अगदी तुमची विद्यार्थ्याची घरगुती अडचणी असू द्या, आमच्यापर्यंत पोहोचा, शिक्षकांपर्यंत पोहोचा. मी सुद्धा त्या ठिकाणी तुमच्यासाठी मदतीला धावून येईल. एका केबिन मध्ये मॅडम आहे, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं असला कसलाही मनात विचार न आणता सहजपणे माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचा. लालासाहेब पाया. तर विद्यार्थ्यांसाठी काही सूचना मी महाराष्ट्र विद्यालय सर्व स्टाफ समोर मांडत आहे. कारण आपण नीट, जेईई आणि MLT-CET या ज्या एक्झाम होणार आहेत त्या एक्झामची अशी सेपरेट एक छोटे छोटे बुक्स तयार करून विद्यार्थ्यांना देण्यात यावं. कारण त्यामधून नीट मधून कोणत्या संधी आहेत विद्यार्थ्यांसाठी, जेईई मधून कोणत्या संधी आहेत आणि MLT-CET त्यामधून कोणत्या संधी उपलब्ध होतील आणि कर्मवीर स्कॉलर्स अकॅडमी त्यामध्ये जे सिलेबस शिकविले जातात त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत देण्यात यावी. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा माझे विद्यार्थी आहे, इथेच मी घडलेलो आहे. त्यामुळे काही सूचना आहेत त्या महाराष्ट्र विद्यालय सर्व स्टाफनी माझे रिक्वेस्ट म्हणून स्वीकाराव्यात. मित्रांनो म्हणण्याचं कारण असं की ज्यावेळेस पालकाची चप्पल विद्यार्थ्याच्या पाल्याच्या पायात येते त्यावेळेस तो आपला मित्र होतो. आणि म्हणून या आडनीड वयामध्ये आपल्याला मित्र म्हणून आपल्या पाल्याला याच्या पुढे जोपासायचं याची तुम्ही काळजी घ्या. या ठिकाणी संस्थेतर्फे मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या पाल्याला खूप चांगले मार्क्स मिळाले, 90% जास्त मार्क्स मिळाले म्हणून आपल्याला या प्रशालेमध्ये प्रवेश मिळाला. पण मित्रांनो ही थोडी सूज आहे. सूज या अर्थाने की आपल्याला 6 विषय दिलेले असतात आणि 6 विषयामध्ये मार्क मिळायचे आपल्याला 5 विषयाचे मार्क धरले जातात आणि आपल्याला वाटतं की आपल्या पाल्याचं मार्क हे खूप मोठे गेले, खूप वर गेले. माझा पाल्य खूप चांगला आहे, बरोबर आहे, तुमचा पाल्य नक्कीच चांगला आहे, परंतु त्याला आणखी पुढे जायचं असेल तर आपल्याला थोडा काही गोष्टी सांभाळाव्या लागतील, बघाव्या लागतील. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी वक्त्यांनी आपल्यासमोर मार्गदर्शन केलं, अनेक सूचना, अनेक उपदेश आपल्याला केले. त्यामुळे मी तुमच्या मागं जास्त उपदेश करण्याच्या मागं मी पडला नाही. फक्त एक तुम्हाला सांगू इच्छितो की स्कॉलर अकॅडमीचा निकाल सरांनी आता सांगितला. तुम्हाला वाटलं असेल की इतके वर्षाची जी परंपरा आहे मध्ये खंडित झाली होती ती आता पुन्हा चालू झाली. आम्ही ज्यावेळेस या प्रशालेमध्ये शिकत होतो अक्षरशः 10, 15, 20 मुलं इंजिनिअरिंगला जायची, 15-20 मुलं MBBS ला जायची आणि हे कुठंतरी प्रवाह खंडित झाला होता. पण नव्यानच या आमच्या उमेदीच्या प्राध्यापकांना तो प्रवाह पुन्हा सुरू केल्याचा मला मनस्वी आनंद होतो. आणि जे लोक IIT ला प्रवेशित झाले, जे चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशित करणार आहेत त्याचं श्रेय केवळ आणि केवळ या प्राध्यापकाचं त्याच्यासाठी जोरदार टाळून ते सादर केलं. यांचा मेळावा घेतलेला आहे. त्यासाठी उपस्थित असलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी, माननीय सचिव PT पाटील साहेब, खजिनदार माननीय बापूस टोळे सर, संस्था सदस्य भालके सर, तसेच प्राचार्य धावणे मॅडम, तसेच उपप्राचार्य बागल सर, पाटील सर, तसेच पालक प्रतिनिधी नरोटे सर, तसेच सर्व विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद, सर्वांचे मनापासून शाळा प्रशालेतर्फे हार्दिक स्वागत करतो आणि हार्दिक अभिनंदन व आभार मानतो. तसेच आज या ठिकाणी समोर आपले कदम सरांनी आमच्या प्रशालेचा सर्व रिझल्ट सांगितलाय. आपल्या प्रशालेमध्ये गेल्या वर्षी 90% वर 60च्या वर विद्यार्थी आलेले आहेत आणि तोच निकाल कंटिन्यू किंवा वाढवण्याचा प्रयत्न इथून पुढे केला जाईल अशी ग्वाही मी सर्व प्रशालेच्या वतीने देतो. पालक आणि विद्यार्थी किंवा मुली असतील
त्यांच्यासाठी काटेकोरपणे जे सूचना आहेत त्या सूचना मी थोड्याशा सांगणार आहे. तर दररोज वेळेवर आपल्याला कॉलेजवरती यावं लागणार आहे. आपलं जे टायमिंग असणार ते 10:30चं टायमिंग असणार आहे, 10:30 ते 5 या वेळेमध्ये पहिले तास जे असतील ते भाषा विषयाचे असतील आणि त्यानंतर बाकीचे सर्व पिरियड्स तुमचे असतील. मध्ये ब्रेक असतील, 2 ब्रेक असतील. म्हणजे वेळापत्रक दिल्याप्रमाणे तुमचे वेळेवरती काय होणार आहे, तास होणार आहे. वेळ